3 फेब्रुवारी 2026. दैनिक चालू घडामोडी बाय MPSC जागरण. आजचे महत्त्वाचे प्रश्न. प्रश्न 1. अलीकडेच भारतीय तटरक्षक दिवस केव्हा साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. 1 फेब्रुवारी. स्पष्टीकरण. 1 फेब्रुवारी रोजी भारतीय तटरक्षक दल स्थापना दिन इंडियन कोस्ट गार्ड रेझिंग डे साजरा केला जातो. या दिवशी भारतीय तटरक्षक दलाच्या स्थापनेचे स्मरण केले जाते, जिची स्थापना 1977 मध्ये झाली होती, जे सागरी सुरक्षा, शोध व बचाव आणि तस्करी रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. प्रश्न 2. अलीकडेच ऑस्ट्रेलियन ओपन 2026च्या पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. कार्लोस अल्कराज. प्रश्न 3. अलीकडेच स्पेसएक्सच्या उपक्रमाला टक्कर देण्यासाठी कोण अंतराळ आधारित AI डेटा सेंटर तयार करणार आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. चीन. राजधानी बीजिंग. चलन रॉनमिनबी. अध्यक्ष शी जिनपिंग. आता पाहू चीनशी संबंधित इतर चालू घडामोडी. जगातील सर्वात मोठा कॉम्प्रेस्ड एअर एनर्जी स्टोरेज प्लांट चीनने सुरू केला आहे. जागतिक अर्थव्यवस्था, कार्यबल आणि व्यापारात चीन अव्वल स्थानी राहिला आहे. 2025 मध्ये चीनची लोकसंख्या 30 लाखांनी घटली आहे. YJ-20 नावाचे हायपरसोनिक अल्टीशिप क्षेपणास्त्र चीनने विकसित केले आहे. चीनच्या सुपरकंडक्टिंग मॅग्लेव वाहनाने अवघ्या 2 सेकंदात 0 ते 700 किलोमीटर प्रति तास वेगाचा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. झाग दामो यांना 2025चा मोस्ट अचीव्ड चायनीज अवॉर्ड MACA प्राप्त झाला आहे. चीनने तैवानच्या आजूबाजूला जस्टिस मिशन 2025 सराव सुरू केला आहे. प्रश्न 4. अलीकडेच कोणत्या आखाती देशाने भारतासोबत हरित ऊर्जा कॉरिडॉरसाठी $10 अब्ज गुंतवणूक करारावर स्वाक्षरी केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. ओमान. राजधानी मस्कत. चलन ओमान रियाल. सुलतान हैथम बिन तारिक. प्रश्न 5. अलीकडेच कोणत्या राज्यात शेतकरी उत्पादक संस्थांच्या FPOच्या पुनरावलोकनासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी. तामिळनाडू. स्पष्टीकरण. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने तामिळनाडूमध्ये शेतकरी उत्पादक संस्थांना बळकट करण्यासाठी एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. तामिळनाडू. राजधानी चेन्नई. मुख्यमंत्री MK स्टालिन. राज्यपाल RN रवी. येथे लोकसभा 39, राज्यसभा 18 आणि विधानसभा 234 जागा आहेत. आता पाहू तामिळनाडूशी संबंधित इतर चालू घडामोडी. 39वे भारतीय आंतरराष्ट्रीय चर्मोद्योग प्रदर्शन चेन्नईमध्ये पार पडले. तामिळनाडू सरकारने बिगर हिंदी भाषेतील लेखकांसाठी एका नवीन पुरस्काराची घोषणा केली आहे. भारताचे पहिले सार्वभौम AI पार्क तामिळनाडूमध्ये स्थापन केले जाईल. तामिळनाडूतील इरोड येथे रामानुजन डिजिटल संग्रहालयाचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले. तामिळनाडू सरकारने कावेरी बेसिनमध्ये उद्भिलाव संवर्धन उपक्रमाचे अनावरण केले आहे. ADB ने तामिळनाडूतील चेन्नई मेट्रो विस्तारासाठी 240 दशलक्ष अमेरिकन डॉलरच्या कर्जाला मंजुरी दिली आहे. चेन्नई हे रिअल टाइम पूर अंदाज प्रणाली सुरू करणारे पहिले शहर ठरले आहे. तामिळनाडू सरकारने वन्यजीव संरक्षणासाठी 1 कोटी रुपयांचा विशेष अर्थसंकल्प जारी केला आहे. प्रश्न 6. अलीकडेच कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी सूर्यप्रकाशावर चालणारे स्वयंचलित चार्जिंग ऊर्जा उपकरण विकसित केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. भारत. स्पष्टीकरण. भारतीय शास्त्रज्ञांनी जानेवारी 2026 मध्ये थेट सूर्यप्रकाशाने चार्ज होणारे एक अभूतपूर्व स्वयंचार्जिंग ऊर्जा साठवण उपकरण विकसित केले आहे. हे अनोखे तंत्रज्ञान सूर्यप्रकाशाचा वापर करून ऊर्जा थेट साठवते, जे अक्षय ऊर्जा क्षेत्रात एक मोठे यश आहे. आता भारताशी संबंधित इतर महत्त्वाचे तथ्य. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये भारत 80व्या क्रमांकावर राहिला आहे, तर सिंगापूर पहिल्या क्रमांकावर आहे. भारताचा साक्षरता दर वाढून 80.9% झाला आहे. 18वी ब्रिक्स शिखर परिषद भारतात प्रस्तावित आहे. भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या 98 झाली आहे.
यात गोकुळ जलाशय, उदयपूर तलाव, बोगाबिल तलाव, कोपरा जलाशय, सिलिसेढा तलाव, पाटणा पक्षी अभयारण्य आणि छरी दांडी यांचा समावेश आहे. आता पाहू भारताशी संबंधित इतर महत्त्वाच्या चालू घडामोडी. जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक 2025 मध्ये भारत 151व्या क्रमांकावर राहिला आहे, तर नॉर्वे पहिल्या क्रमांकावर आहे. भारत जगातील दुसरा सर्वात मोठा 5G ग्राहक आधार असलेला देश बनला आहे. ब्रिक्स 2026 शिखर परिषदेचे यजमानपद भारत भूषवणार आहे. भारत पहिल्यांदाच वायमर ट्रॅगल मुत्सद्देगिरीमध्ये सामील झाला आहे. भारताने हवाई धोक्यांना तोंड देण्यासाठी मिशन सुदर्शन चक्र लॉन्च केले आहे. भारत जगातील पहिला बायोबिटमेन उत्पादक देश ठरणार आहे. दुर्मिळ मृदा साठ्यामध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये भारत एआय इम्पॅक्ट समिटचे यजमानपद भूषवणार आहे. 2025 मध्ये भारतातील वाघांची संख्या 8% वाढली आहे. प्रश्न 7. अलीकडेच कोणत्या बँकेने चक्र नावाने एक सेंटर ऑफ एक्सलन्स लॉन्च केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, SBI. स्पष्टीकरण. SBI बँकेने चक्र नावाने एक सेंटर ऑफ एक्सलन्स लॉन्च केले आहे. हे केंद्र अशा क्षेत्रांना निधी पुरवेल ज्यांना सनराइज सेक्टर्स म्हटले जाते. हे असे उद्योग आहेत जे येणाऱ्या दशकांत भारताचे आर्थिक चित्र बदलून टाकतील. SBIचा अंदाज आहे की 2030 पर्यंत या क्षेत्रांमध्ये 100 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीची आवश्यकता असेल. आता पाहू बँकिंग क्षेत्राशी संबंधित इतर चालू घडामोडी. कर्नाटक बँकेने खजाने 2 पावती पेमेंट सुरू केले आहे. कर्नाटक बँकेला सर्वोत्तम फिनटेक आणि DPI स्वीकारण्यासाठी IBA पुरस्कार मिळाला आहे. IDFC फर्स्ट बँकेने 0 फॉरेक्स डायमंड रिझर्व्ह क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे. गुगल पे ने ॲक्सिस बँकेच्या सहकार्याने आपले पहिले क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे. IDFC फर्स्ट बँकेने गिफ्ट सिटीमध्ये अनिवासी भारतीयांसाठी जागतिक बचत योजना सुरू केली आहे. SBIचे व्यवस्थापकीय संचालक अश्विनी कुमार तिवारी यांचा कार्यकाळ 2 वर्षांनी वाढवण्यात आला आहे. DBSला द बँकर तर्फे वर्ष 2025चा ग्लोबल बँक ऑफ द इयर म्हणून गौरवण्यात आले आहे. BOBने 2025चा भारतातील सर्वोत्तम बँक पुरस्कार जिंकला आहे. प्रश्न 8. अलीकडेच कोणत्या देशाचे महान हॉकी खेळाडू मायकेल नॉब्स यांचे 72व्या वर्षी निधन झाले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया. राजधानी कॅनबेरा. चलन ऑस्ट्रेलियन डॉलर. पंतप्रधान अँथनी अल्बानीस. चेप. येथे सर्व ऑस्ट्रेलियन नागरिकांसाठी मतदान करणे अनिवार्य आहे. मतदान न केल्यास 20 ऑस्ट्रेलियन डॉलरचा दंड आकारला जातो. आता पाहू ऑस्ट्रेलियाशी संबंधित इतर चालू घडामोडी. ऑस्ट्रेलियातील फिंके नदीला जगातील सर्वात जुनी वाहती नदी म्हणून मान्यता मिळाली आहे. ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटपटू एलिसा हिलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्तीची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियाने डिसेंबर 21 हा चिंतन दिवस म्हणून घोषित केला आहे. 16 वर्षांखालील मुलांसाठी जगातील पहिली सोशल मीडिया बंदी ऑस्ट्रेलियामध्ये लागू करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाचे व्हिक्टोरिया विद्यापीठ 2026 पर्यंत गुरुग्राममध्ये आपला पहिला भारतीय कॅम्पस उघडणार आहे. भारत ऑस्ट्रेलिया संयुक्त लष्करी सराव ऑस्ट्रा हिंद 2025 ची चौथी आवृत्ती पर्थमध्ये सुरू झाली. ऑस्ट्रेलियाने सुरुवातीच्या टप्प्यातील उपचारांसाठी अल्झायमर औषध लेकेनॅमॅबला मंजुरी दिली आहे. प्रश्न 9. अलीकडेच कोणत्या राज्यात रुसोमा संत्रा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, नागालँड. नागालँड. राजधानी कोहिमा. मुख्यमंत्री नेफ्यू रिओ. राज्यपाल अजय कुमार भल्ला. येथे लोकसभा 1, राज्यसभा 1 आणि विधानसभा 60 जागा आहेत. आता पाहू नागालँडशी संबंधित इतर चालू घडामोडी. होया नागाएन्सिस नावाच्या वनस्पतीची नवीन प्रजाती नागालँडमध्ये शोधली गेली आहे. नागालँडमध्ये मिशन वॉटरशेड पुनरुत्थान लॉन्च करण्यात आले आहे. नागालँडच्या सर्व जिल्ह्यांमध्ये वृद्ध आश्रम स्थापन केले जातील. नागालँडमध्ये 2 दिवसीय 22व्या राष्ट्रकुल संसदीय संघ परिषदेचा समारोप झाला.
पंतप्रधान मोदींनी नागालँडमधील पहिल्या एकात्मिक ॲक्वा पार्कची पायाभरणी केली. नागालँड विद्यापीठाच्या 4 प्राध्यापकांचा प्रतिष्ठित जगातील अव्वल 2% शास्त्रज्ञांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. देशातील महिलांसाठी कोहिमा हे सर्वात सुरक्षित शहर मानले गेले आहे. प्रश्न 10. अलीकडेच कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी स्वादुपिंडाच्या कर्करोगावर उपचार शोधले आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए, स्पेन. स्पष्टीकरण. एका संशोधन गटाने सांगितले आहे की त्यांनी प्रयोगशाळेत उंदरांमध्ये स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे सर्वात आक्रमक रूप पूर्णपणे नष्ट केले आहे आणि उपचारानंतर चिमा पुन्हा उद्भवला नाही. हा अभ्यास ज्येष्ठ कर्करोगशास्त्रज्ञ मारियानो बार्बासिड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला असून स्वादुपिंडाच्या कर्करोगाच्या संशोधनातील ही दशकांतील सर्वात आशादायक प्रगती मानली जात आहे. स्पेन. राजधानी माद्रिद. चलन युरो. पंतप्रधान पेड्रो सांचेस. प्रश्न 11. अलीकडेच पोलीस संशोधन आणि विकास ब्युरोच्या 9व्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश. राजधानी अमरावती. मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू. राज्यपाल जे अब्दुल नजीर. आता पाहू आंध्र प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी. जागतिक आर्थिक मंचने आंध्र प्रदेशात 4थे औद्योगिक क्रांती केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली आहे. आंध्र प्रदेश होप आयलँडवर सॅटेलाइट लॉन्च सुविधा विकसित करणार आहे. आंध्र प्रदेशात जगातील सर्वात मोठा ग्रीन अमोनिया प्रकल्प उभारला जाणार आहे. आंध्र प्रदेशच्या पायंडुरू खादीला GI टॅग मिळाला आहे. आंध्र प्रदेशच्या पर्यटन विभागाने पुरामुळे भवानी बेट बंद केले आहे. भारताचा सर्वात मोठा भू-औष्णिक ऊर्जा तंत्रज्ञान पायलट प्रकल्प आंध्र प्रदेशात स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. प्रश्न 12. अलीकडेच 2026 मध्ये 6वी नॅशनल क्रॉप न्यूट्रिशन समिट कोठे आयोजित केली जाईल? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, मुंबई. स्पष्टीकरण. भारताचे कृषी क्षेत्र एका नवीन टप्प्यात प्रवेश करत आहे. मृदा आरोग्य, सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि शाश्वत कृषी निविष्ठा महत्त्वाच्या झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर फेब्रुवारी 2026 च्या सुरुवातीला मुंबई एका महत्त्वपूर्ण राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमाचे यजमानपद भूषवणार आहे. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. अलीकडेच IPS पीयूष पांडे यांची कोणत्या राज्याचे नवीन पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती झाली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, पश्चिम बंगाल. आता पाहू सर्वात महत्त्वाचे उजळणी प्रश्न. केरळमधील अर्लम वन्यजीव अभयारण्याचे नाव बदलून अर्लम फुलपाखरू अभयारण्य करण्यात आले आहे. ओडिशा सरकारने गुटखा, पान मसाला आणि तंबाखू उत्पादनांवर पूर्णपणे बंदी घातली आहे. मोफत कॅशलेस आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी पंजाबमध्ये मुख्यमंत्री सेहत योजना सुरू करण्यात आली आहे. ओडिशाने आमे पढिबा आमा भसारे योजना सुरू केली आहे. कर्नाटकने वैधानिक गिग वर्कर्स वेलफेअर डेव्हलपमेंट बोर्ड अधिसूचित केले आहे. वर्ष 2026 मध्ये एतिहाद एअरवेजला जगातील सर्वात सुरक्षित एअरलाइन घोषित करण्यात आले आहे. भारताचे 92वे बुद्धिबळ ग्रँडमास्टर आर्यन वार्ष्णेय बनले आहेत. प्रजासत्ताक दिन 2026 च्या चित्ररथांमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. अपार आयडी तयार करण्यात छत्तीसगड सर्वात पुढे राहिले आहे. वैयक्तिक इलेक्ट्रिक वाहने स्वीकारण्यात केरळ सर्वात पुढे राहिले आहे. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी कर्करोगाचे लवकर निदान करण्यासाठी आशा व्हॅन मोबाईल युनिट लॉन्च केले आहे. फ्रान्सने 15 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी विधेयक संमत केले आहे. विदर्भने सौराष्ट्रचा पराभव करून पहिल्यांदाच विजय हजारे ट्रॉफी जिंकली आहे. केंद्रीय दक्षता आयोगाचे दक्षता आयुक्त म्हणून प्रवीण वशिष्ठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारताचे सर्वात सुरक्षित शहर म्हणून मंगळुरूला घोषित करण्यात आले आहे. कर्नाटकने महिला उद्योजकांसाठी गृहलक्ष्मी पोर्टल लॉन्च केले आहे. उत्तर प्रदेशातील पहिले झिरो फ्रेश वेस्ट डंप शहर लखनौ बनले आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न. अलीकडेच कोणत्या राज्यात मुख्यमंत्री ग्रामोत्थान योजना सुरू करण्यात आली आहे? दिलेल्या पर्यायातून याचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.